नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाने मोठी कारवाई केली आहे। नशामुक्त नवी मुंबई अभियान या कार्यक्रमांतर्गत नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाने 35 गुन्ह्यांमध्ये जप्त केलेले 26 कोटी 48 लाख रुपयांचे अंमली पदार्थ तळोजा MIDCच्या मुंबई वेस्ट मॅनेजमेंट येथे नष्ट केले आहे। यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात 11.61 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ नष्ट करण्यात आले होते। नवी मुंबई शहरातील युवा पिढी नशेच्या आहारी जाऊन त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त होऊ नये यासाठी नवी मुंबई पोलिसांनी नशामुक्त नवी मुंबई ही मोहीम उभारली आहे। अंमली पदार्थाच्या अनुषंगाने पोलिसांना माहिती द्यायची असेल तर 88 28 11 21 12 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा, असं आवाहन नवी मुंबई पोलिसांनी या दरम्यान घेतलेल्या पत्रकार परिषदेत केलं आहे। आपणा सर्वांना माहिती असेल की केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाचा ड्रग्सच्या विरुद्ध मोठी मोहीम राबवण्याचा जो उपक्रम आहे त्याचाच एक भाग म्हणून आज आपण या ठिकाणी 25 कोटी 48 लाखाचं इतकं नवी मुंबई आयुक्तालयात पकडलेले ड्रग्स जे आहेत ज्याच्यात गांजा आहे, MD आहे, हेरोईन आहे, चरस आहे, कोकेन आहे, अशा विविध स्वरूपाच्या ऑर्गॅनिक आणि सिंथेटिक ड्रग्स जी काही आहे तर त्याचा मुद्देमालाचा विनाश आपण आज या ठिकाणी करत आहोत। आपल्या सर्वांना कल्पना आहे की गेल्या वर्षी आपण नशामुक्त नवी मुंबई नावाचा प्रकल्प उपक्रम आपण चालू केला होता आणि या उपक्रमाच्या माध्यमातून जी तरुण पिढी आहे त्यांना या ड्रग्सच्या मेनसपासून मुक्त करायचं आणि समाज व्यवस्था आणि सामाजिक आरोग्य हे अधिक सुदृढ करायचं याच्या दृष्टीने आपण पावलं उचललेली आहेत। याचं आता पुढचं पाऊल म्हणून नशामुक्त नवी मुंबई 2.0 या उपक्रमाकडे आपण यावर्षी जात आहोत आणि या माध्यमातून पुढच्या टप्प्याचं आपण कार्य या स्वरूपाने करत आहोत। आपण यावर्षी आपण पहिल्यांदाच नवी मुंबईच्या इतिहासामध्ये एका केसमध्ये आपण MCOC सारख्या कडक कायद्याची सुद्धा आपण अंमलबजावणी केलेली आहे आणि काही जे त्यात बसणारे जे काही सवयीचे गुन्हेगार आहेत त्यांच्या विरुद्ध आपण पीठ NDPS अशी एक स्थानबद्ध त्यांना करण्याची आणि त्यांच्या विरुद्ध कारवाई सुद्धा करण्याचं योजलेलं आहे।